मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अथर्व विचारेला आता लगेच सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये घेऊन येतात आणि जोशीकडे जेवढी कागदपत्र असतात तेवढी त्याला दाखवतात। मग आता तो एकदम शॉक होतो, त्याला धक्काच बसतो। तो म्हणतो, हे सगळी माझीच कागदपत्र आहे, फक्त आधार कार्ड आहे ना त्याच्यावरचे डिजिट हे बदललेले आहेत। तेव्हा अर्जुन म्हणतो, तू पुन्हा एकदा चेक कर। तो म्हणतो, हो मी दोनदा चेक केले आहेत। मग आता तो म्हणतो, मला यामध्ये अडकवण्याचा कुणी प्रयत्न केलाय का? तेव्हा सायली म्हणते, हो तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केलाय, चुकीच्या पद्धतीने तुमच्या माहितीचा या सर्व वापर केलाय, ज्यामध्ये तुम्ही मोठ्या संकटात सुद्धा अडकू शकता आणि ही सर्व कागदपत्रे सुद्धा कोर्टात सादर झाली आहेत। हे ऐकताच तर अथर्व विचारे खूप टेन्शन मध्ये येतो। त्यानंतर तो आता म्हणतो, अहो हे खूप गंभीर प्रकरण आहे, मी शपथ घेऊन सांगतो यामध्ये माझा काहीच हात नाही। अहो माझं शिक्षण कमी, त्यामुळे मला मिळेल ती नोकरी मी करतो। कधी कधी अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करून मी समाजसेवा सुद्धा करतो आणि अशी खोटी कागदपत्र तिथे सादर झाली आहे, त्याचबरोबर मला शिक्षा झाली तर? त्यावेळी आता सायली म्हणते, दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण सुदैवाने तुमची ओळख ना अर्जुन सुभेदार बरोबर झाली आहे आणि ज्यांना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांची साथ असते ना त्यांना अजिबात काळजी करण्याची कोणतीच गरज नाही। मग अथर्व विचारे म्हणतो, अहो माझं नाव अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वापरलं गेल्यास तर ते लोक कोणत्याही थराला जातील। अहो ही ना खरंच खूप डेंजरस माणसे असली पाहिजेत। तेव्हा अर्जुन आता म्हणतो, आहेतच ती माणसं डेंजरस, पण त्या लोकांचा खरा चेहरा कोर्टासमोर येईपर्यंत तू आमच्या अगदी प्रोटेक्शनमध्ये आहेस आणि तुला काहीही होणार नाही। तेव्हा आता अर्जुन लगेच चैतन्याला कॉल करतो। चैतन्य कॉल रिसीव करत म्हणतो, अर्जुन अरे 2 मिनिटात आलो मी पूजेसाठी। अर्जुन म्हणतो, ऐक 1 मिनिट थांब, अरे इथे एक पॉझिटिव्ह आणि चांगली डेव्हलपमेंट झाली आहे, तू घरी आला ना सरळ माझ्या रूममध्ये। तेव्हा चैतन्य विचारतो, अरे पण एवढं झालंय काय? अर्जुन म्हणतो की तुला घरी आल्यानंतर सांगतो, तू ये बरं पटकन। तेव्हा चैतन्य आता ठीक आहे असं म्हणतो। तर दुसरीकडे साक्षी आणि महिपत हे घरी असतात। तेव्हा महिपत सारखा आता जोशीला कॉल करत असतो। मग आता जोशी कॉल जेव्हा रिसीव्ह करत नाही ना तेव्हा मात्र महिपत हा म्हणतो की कुठे मेला आहे हा जोशी काय माहीत, हा फोनच उचलत नाही, याला काय जमिनीने गिळलं की याचा ढग झाला असं म्हणून आता महिपत हा खूपच चिडतो आणि म्हणतो की हा कॉलच का रिसीव्ह करत नाही कळतच नाही। मग साक्षी म्हणते, तुम्ही एक काम करा, तुम्ही जोपर्यंत तो कॉल रिसीव्ह करत नाही ना तोपर्यंत नुसता आपला करतच राहा। मग महिपत म्हणतो, अरे फोन लावून लावून पार माझी नखं झिजली तरी सुद्धा तो फोन उचलत नाही, नाहीतर असा उडी मारून लगेच माझा फोन सुद्धा उचलतो आणि आज काय झालं, कुठे उलटला हा दलिंदर असं म्हणून तो पुन्हा एकदा जोशीला कॉल करतो। त्यानंतर आता महिपत हा खूपच चिडतो आणि लगेच तो मोबाईलच आता फेकून देतो। तेव्हा साक्षी विचारते, अण्णा तुमचं हे काय चाललंय, तुम्ही काय करताय? अहो असं वागून काय तुमचा तो कॉल रिसीव्ह करणार आहे का? कोणत्या तरी कामामध्ये बिझी असेल, पाहिल्यानंतर तो करेल ना कॉल, असं साक्षी आता शांत राहायला त्याला सांगते। मग महिपत म्हणतो, आता त्याला येऊ देच इकडे मला भेटायला, नाही या मोबाईल सारखे बारीक बारीक त्याचे तुकडे केले ना तर नाव महिपत शिकरे सांगत नसतो मी, आणि बिझी काही नाही काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे। तेव्हा साक्षी विचारते, खरंच तुम्हाला असं वाटतंय का अण्णा? मग आता महिपत म्हणतो, हो प्रॉब्लेम आहे। मग आता साक्षी म्हणते, असं असेल ना अण्णा तर आपल्याला हे सगळं प्रकरण खूप शांतपणे हँडल करावं लागेल। मग आता ती लगेच तिच्या माणसांना कॉल करते आणि म्हणते, तो जोशी कॉल उचलत नाहीये, आत्ताच्या आता त्याच्या ऑफिसमध्ये जायचं, तो तेथे असेल तर मला लगेच कळवायचं। आता साक्षीकडून तो फोनच आता ओढून घेत महिपत रागातच म्हणतोय, त्याला भेटायचे वगैरे नाहीये, जिथे आहे ना तिथून उचलायचा आणि त्याला गोणीत भरायचा। मग आता साक्षी लगेच फोन ओढून घेत म्हणते की इनफ अण्णा इनफ, अहो काय करताय काय तुम्ही, तुम्हाला कळतं का? हा जोशी आपल्या कामाचा माणूस आहे आणि त्याच्याशी तर असं वागून अजिबात चालणार नाही। त्यानंतर साक्षी अण्णाला गप्प करत लगेच तिच्या माणसांना सांगते की हे बघ, जोशाच्या ऑफिसमध्ये जायचं आणि त्याला फक्त एवढंच सांगायचं की अण्णा खूप चिडले आहेत, त्याला धावत इकडे येण्यासाठी एवढंच कारण पुरेसं आहे फक्त। इकडे अथर्व विचारे हा अर्जुन सायलीला म्हणतो, अहो आपण आपली ओळखपत्र कागदपत्र कुठे कुठे दिलेली नसतात,
त्याचा असा दुरुपयोग होऊ शकतो हे मला आत्ता माहीत झालं. मग आता सायली म्हणते म्हणून तर अशा बाबतीमध्ये प्रत्येकाने असं सतर्क राहायला पाहिजे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो यस, पण आता तू ना जरा रिलॅक्स हो. आता अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नकोस, कारण तुला काहीही होणार नाही, तू अगदी सेफ आहेस. तेवढ्यात चैतन्य आता तेथे येतो आणि विचारतो काय रे अर्जुन, एवढ्या घाई गडबडीत तू बोलवून घेतलंस. आता अर्जुन इशारा करतो तर चैतन्याचं लक्ष आता अथर्व विचाराकडे जातं. मग आता तो त्याच्याकडे पाहतच राहतो आणि त्याला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. त्याच वेळी आता अर्जुन पटकन मला चिमटा काढ रे. तेव्हा अर्जुन म्हणतो त्याची गरज नाही. अरे तुला भास होत नाहीये हे खरं आहे. आता तू याला अगोदर भेटून घे. अरे कालपर्यंत आपल्याला माहित सुद्धा नव्हतं की हा जिवंत आहे की मेला आहे म्हणून, आणि आज तो स्वतः आपल्या समोर उभा आहे. मग आता चैतन्य म्हणतो अरे हे तर खूप चांगली गोष्ट घडली, पण सायली वहिनी तू नेहमी म्हणत असतेस ना ग सत्याचा विजय होतो म्हणून, आणि हाच त्याचा अगदी जिवंत पुरावा आहे. तेव्हा चैतन्य आता म्हणतो की हे बघ अथर्व विचारे जेव्हा कोर्टामध्ये येईल ना तेव्हा साक्षी आणि महिपतचे चेहरे काय होतील ना, जस्ट इमॅजिन. मग आता अथर्व विचारे हा खूपच घाबरतो आणि विचारतो काय कोर्टामध्ये, पण मी असं कोर्टामध्ये काय यायचंय. तेव्हा सायली म्हणते हे म्हणाले आहेत ना ते तुम्हाला सगळं काही अगदी नीट व्यवस्थित समजावून सांगतील. तुम्ही ना फक्त जरा शांत राहा आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण शहरातील तुम्ही सर्वात मोठ्या आणि ग्रेट लॉयरकडे आहात, असं चैतन्य आता अथर्वला समजावतो. मग आता अथर्व घाबरतो आणि विचारतो काय, म्हणजे मला काहीतरी होऊ शकतं, अशा सिच्युएशनमध्ये मी अडकलोय का, अहो माझा काय दोष आहे, असं म्हणून तो जरा हायपरच होतो. तेव्हा अर्जुन त्याला समजावतो हो नाही तुमचा काही दोष नाही, तुम्ही जरा शांत व्हा. परंतु ज्या माणसांनी तुमची आयडेंटिटी वापरली ती माणसं त्यांच्या स्वार्थासाठी कुणाचा जीव सुद्धा घेऊ शकतात. मग आता अथर्व खूपच घाबरतो आणि विचारतो काय. तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो. तर इकडे आता सर्वजण आपापल्या परीने येऊन दर्शन घेत असतात. तेवढ्यातच प्रतिमा आणि प्रिया या दोघीही येतात. प्रतिमाला पाहताच कल्पना पुढे जाते आणि विचारते प्रतिमा तू आलीस, अगं ये ना बस ना. मग यंदाच्या वर्षी खूपच गर्दी दिसतीये ग इथे, असं प्रतिमा विचारते. मग आता कल्पना म्हणते हो अगं सर्वांना बोलवलंय, ट्रस्टी वगैरे आहेत तिथे. मग आता पूर्णाजी या प्रतिमाला विचारतात काय ग रविराज नाही आले का. मग प्रिया आता म्हणते नाही ग पूर्णाजी नाही आले का बाबा, आम्ही त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आमच्या लग्नात जे काही झालं ते असं विसरणं त्यांना शक्य नाहीये ग, म्हणून ते नाही आले. तेव्हा अश्विन म्हणतो साहजिक आहे, पण तू आम्हाला माफ केलं हे तू कसं जमवलं ना हे तुझंच तुला माहीत. पूर्णाजी म्हणतात म्हणजे आजचा सण माझ्यासाठी हा अपूर्णच राहिला. त्यानंतर आता प्रतिमाला व कल्पनाला खूपच वाईट वाटतं. तर आता अश्विन म्हणतो की बरं झालं तन्वी तू आलीस. मग आता ती म्हणते हो रे बाबा नाही आले, पण तुझ्या आमंत्रणाचा मान ठेवून मात्र मी आले. तेव्हा अश्विन म्हणतो तन्वी मला माहीत आहे या घरात येणं तुझ्यासाठी अगदी सोपं नाहीये, तरीही तू माझ्यासाठी आली, खरंच थँक्यू, तू खरंच खूप स्ट्रॉंग आणि ब्रेव मुलगी आहेस. मग आता प्रिया म्हणते की अश्विन तुला खरं सांगू का रे, मी खरंच खूप वीक झाले होते, पण हळूहळू ना तूच मला उभं राहायला शिकवलं. तेव्हा तो आता विचारतो दर्शन घेतीयस ना. मग आता ती त्याच्याकडे पाहतच राहते आणि अगदी वेगळ्याच टोनमध्ये म्हणते हो तेच तर घेतीये. मग आता अश्विन विचारतो काय. मग आता एका क्षणी अश्विनलाच कळत नाही नक्की काय आहे हिच्या मनामध्ये चालू. मग आता ती म्हणते काही नाही रे दर्शन घेते मी. इकडे मात्र अथर्व विचारे हा खूप घाबरलेला असतो, तो आपला घाम पुसत असतो. तो आता विचारतो म्हणजे ती माणसं इतकी भयानक आहेत का की त्यांनी सायलीताईच्या आश्रमामध्ये जाऊन अगदी खून केला. त्यावेळी अर्जुन म्हणतो आणखी खूप काही केलंय त्या माणसांनी, म्हणूनच त्यांचा खोटा जो चेहरा आहे ना तो कोर्टासमोर काहीही झालं तरी आपण घेऊन यायचंच आहे. मग आता अथर्व विचारे म्हणतो की हो मला कसं जमणार आहे हे, पण मी अगदी नाकासमोर चालणारा माणूस, मला कोर्टाची खूप भीती वाटते. मग आता सायली म्हणते की अथर्व दादा अहो साक्षी आणि महिपत सारखी माणसं खूप क्रूर आहेत आणि तुमच्यासाठी खरंच हे खूप कठीण काम आहे. अहो पण दादा गेली 2 वर्ष मी यांचा नीचपणा सहन करते
अहो माझ्या वडिलांवर त्या दोघांनीही खुनाचा खोटा आरोप आणला आणि या वयामध्ये माझ्या पुण्यवान बाबांना जेलमध्ये जावं लागते. अहो दादा, माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी तरी प्लीज मदत करा, कारण तुमच्याकडून आमच्या खरंच खूप अपेक्षा आहेत. असं म्हणून ती अगदी इमोशनल होते आणि अथर्व समोर हात जोडते. तेव्हा अर्जुन सायलीला आता शांत करतो. मग अथर्व म्हणतो, सायलीताई, अहो माणुसकी म्हणून मी तुम्हाला मदत केली असती, केलीच पाहिजे, परंतु जी माणसं एक खून करू शकतात ती अनेक खून करू शकतातच ना. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जर मला काही झालं तर मग काय करायचं, असं म्हणून अथर्व टेन्शनमध्ये येतो. तेव्हा सायली म्हणते, अहो हे आहेत ना तुमच्या बरोबर, तुम्हाला काहीही होणार नाही, ही जबाबदारी आमची. आणि अहो अशा परिस्थितीमध्ये ते पोलिसांकडून दिलं जातं त्याला काय म्हणतात. मग आता चैतन्य म्हणतो विटनेस प्रोटेक्शन प्रोग्राम. त्यावेळी आता सायली म्हणते, आपण यांच्यासाठी पोलिसांना नाही सांगू शकत का ते द्यायला. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, ते नाही शक्य होणार, कारण अगोदरच पोलिसांना त्याबद्दल इन्फॉर्म करावं लागतं आणि अथर्वबद्दल सुद्धा माहिती सांगावी लागेल, आणि चुकून जर ही बातमी महिपतपर्यंत पोहोचली तर आपल्याला खूप महागात पडू शकते. मग आता तो पुन्हा खूपच घाबरतो आणि विचारतो, काय मला प्रोटेक्शन मिळणारच नाही का. मग आता अर्जुन म्हणतो, मिळेल ना. अहो विटनेस प्रोटेक्शनपेक्षा जास्त प्रोटेक्शन तुमचं करू शकेल असा एक माणूस आहे माझ्याकडे. तेव्हा कोण, असं अथर्व विचारतो. तर आता अर्जुन चैतन्यकडे पाहत म्हणतो की चैतन्य माझा मित्र आणि माझा असोसिएट, आता कोर्टाची तारीख मिळेपर्यंत तू याच्या घरी राहशील, तिथे तू कोणालाही सापडू शकत नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, कधी कधी म्हणजे मी सुद्धा स्वतःला कधी घरात सापडत नाही, आणि कारण या घरामध्ये मीच सतत पडलेला असतो, गेली 6 महिने तर मी इथेच राहतोय. बट एनिवेज आपण त्या घरामध्ये दोघेही शांतपणे राहू, महिपत आणि त्याच्या माणसांना शंका सुद्धा येणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक काम कर ना, कोर्टाची लवकरात लवकर तारीख घे. तेव्हा चैतन्य म्हणतो, उद्या शनिवार आहे, नाही तर मी उद्याचीच तारीख घेतली असती रे. तेव्हा चैतन्य अथर्वला म्हणतो, तू आता काहीच काळजी करू नको, मी नक्की सोमवारची तारीख घेतो, आपण सेफ राहू त्या माझ्या घरात. मग अथर्व विचारतो, खरंच यामध्ये नक्की काही धोका नाही ना. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही, काहीच धोका नाही, कारण माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास फक्त चैतन्यावर आहे. तू जाशील ना याच्या घरी. तेव्हा आता अथर्व हो असं म्हणतो. तर दुसरीकडे जोशीच्या ऑफिसमध्ये आता लगेच महिपतची माणसं जातात, परंतु आता त्यांना समजतं की हा तर टाळा लावून पळून गेलाय, मग साहेबांना सांगायलाच हवं, असं म्हणून आता तो लगेच महिपतला कॉल करतो. त्यावेळी महिपत कॉल रिसीव्ह करत, काय रे जोशा सापडला का, असं माणसांना विचारतो. मग आता तो म्हणतो, नाही साहेब, अहो इथे आलो खरं, परंतु जोशीच्या ऑफिसला तर टाळा आहे. तेव्हा महिपत म्हणतो, याची काय वाफ झाली की काय. इकडे पूर्णाजी या रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा प्रतिमा तेथे जाते आणि म्हणते, मी तुमच्याशी दिवशी बोलायला आले होते, पण आपलं बोलणं नाही झालं. पूर्णाई, तुम्ही माझ्यावर चिडल्या तर नाही ना. मग पूर्णाजी या हसतात आणि म्हणतात, आई कधी मुलीवर चिडते का, आणि बाळा चूक तुझी नाहीये, चूक तर आमची झाली, त्याची शिक्षा रविराज आम्हाला देतायत. तेव्हा आता प्रतिमा विचारते, कसली शिक्षा पूर्णाई. मग आता आज सणाला सुद्धा रविराज आले नाही, हे कोणत्याही शिक्षेपेक्षा कमी आहे का ग प्रतिमा. तेव्हा रविराजांचा राग तुम्हाला माहीत आहे ना, तो फक्त तन्वीच्या प्रेमापोटी आलाय आणि सख्या आईपेक्षा ते तुम्हाला जास्त मानतात, आणि तुमच्यावर तरी ते अजिबात फार दिवस नाही रागवू शकत. त्याचवेळी पूर्णाजी म्हणतात, माझी नाती अगदी चांगली टिकून राहावी यासाठी आयुष्यभर मी खस्ता खाल्ला, आणि आता जावयाचं तोंड एकीकडे आणि नातवाचं तोंड दुसरीकडे. आता घरात फक्त वाद आणि भांडणं जी कधी संपणारच नाही असं वाटतं ग. तेव्हा प्रतिमा मते संपतील, नक्कीच संपतील. त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात, पण त्याआधी नाती कायमची तुटली तर मग काय करायचं. तेव्हा असं म्हटल्याबरोबरच प्रतिमाला देखील आता एका क्षणी धक्काच बसतो, आणि ती आता म्हणते, असं कसं होईल पूर्णाई, अहो या घरातली नाती इतकी तकलादू आहेत का हो. अहो त्यांची मुळं ना खरंच खूप घट्ट आहेत, कितीही मोठी वादळ येऊ द्यात ती पाय रोवून अगदी उभी राहतातच. त्यानंतर पूर्णाजी म्हणतात, पण ही वादळ शमण्याची काही चिन्ह दिसत नाही बाई. तेव्हा प्रतिमा आता म्हणते की आपण तर संयम ठेवायला हवा, कारण माणसं बदलली नाही, फक्त परिस्थिती बदलली आहे, पण परत चांगले दिवस हे येतीलच. अहो रविराज आणि अर्जुन ही सगळी तुमची माणसं ना तुमच्याच बरोबर असणार आहेत. तेव्हा पूर्णाजी आता हात जोडतात आणि म्हणतात, महादेवा माझी प्रतिमा म्हणतीये ना, अगदी तसंच होऊ देत. कारण पूर्णाजीच्या डोळ्यातील पाणी हे प्रतिमाला पाहवत नसतं, कारण त्यांची माणसं अशी त्यांच्यापासून दुरावणं हे त्यांना सहन होणारा नसतो.
माझी नाती पूर्वीसारखी होऊ देत, आजच्या दिवशी हीच प्रार्थना तुझ्याकडे करते आणि माझी ही इच्छा पूर्ण कर, असं म्हणून पूर्णाजीच्या डोळ्यातून पाणी येतं. मग आता पूर्णाजीला लगेच प्रतिमा ही समजावू लागते. तर आता दुसरीकडे अथर्व म्हणतो, सायलीताई, तुमच्या वडिलांबद्दल तुम्ही जे काही सांगितलं ना त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटलं. अहो, शिखरेसारखी माणसं असतात ना, ती समाजाला लागलेली खरं तर कीडच आहे आणि ती काढण्यासाठी जर मला खारीचा वाटा उचलता येणार असेल ना तर तो मी उचलायलाच हवा. पण माझ्या या सामान्य आयुष्यात असं कधी झालं नाही, त्यामुळे विचार करण्यासाठी ना जरा मला थोडा वेळ द्या. मग आता अर्जुन म्हणतो, ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे बघ, तू आता चैतन्याच्या घरी जा, मग तुला हवा तेवढा तू तिथे जाऊन विचार कर, तुला काही होणार नाही याची जबाबदारी आमची. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो अथर्व, हे पहा, काहीच काळजी करू नका, तुमचं घर असल्यासारखंच तिथे तुम्ही वावरा, ओके ना. मग अथर्व हो असं म्हणतो. तर इकडे प्रिया ही तेथे हॉलमध्ये उभी असते, कल्पना अश्विन बरोबर गप्पा मारत असते. तेवढ्यातच आता अर्जुन हा अथर्व त्याचबरोबर चैतन्य आणि सायलीला घेऊन इकडे बाहेर जातो. पण आता प्रियाचं लक्ष त्या चौघांकडे नसतंच, त्यामुळे ते आता बाहेर जातात. आता बाहेर आल्यानंतर सायली म्हणते, अथर्व दादा, हवं तर तुम्ही विचार करायला वेळ घ्या, पण आम्ही तुमच्याकडे जी मदत मागतोय ना त्याचं गांभीर्य प्लीज समजून घ्या जरा. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, साक्षी शिखरेने तिच्या गेलेल्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत आणि अशा व्यक्तीला तर शिक्षा ही मिळायलाच हवी. तेव्हा सायली म्हणते, दादा, जर तुम्ही आम्हाला मदत नाही केली तर साक्षी खोटी आहे हे कोर्टात सिद्ध नाही होऊ शकत आणि माझे मधुभाऊ आहेत ना ते सुद्धा कधीच नाही सुटणार. इकडे प्रियाला अचानक एक फोन येतो, तेव्हा ती कॉल रिसीव्ह करते आणि हॅलो हॅलो असं करत असते, पण तिला आता आवाजच येत नसतो. तेव्हा ती आता फोनवर बोलण्यासाठी जरा बाहेर जाते. तर बाहेर आता अथर्व हा सर्वांना सांगत असतो, मला सगळं कळतंय, कोर्टामध्ये हजर राहायला हवं वगैरे, म्हणजे शिखरेचा डाव सुद्धा उघडा पडेल, हे सगळं मला पटतंय, पण मला सुद्धा तुम्ही समजून घ्यावं जरा, कारण मला असा कुठलाही निर्णय घेणं जरा अवघडच आहे. त्यानंतर आता अर्जुनचं लक्ष प्रियाकडे जातं, तर प्रिया अर्जुनकडे पाहतच राहते. तर आता तिथे तिघे नाही तर चौघे कोणीतरी उभे आहेत हे बरोबर आता प्रियाला समजतं. अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्य आणि सायली हे तिघेही आता जरा घाबरतातच. त्यानंतर प्रिया आता लगेच त्यांच्याकडे येऊ लागते. तेव्हा आता चैतन्य घाबरतच म्हणतो, अरे देवा, ही कटकट आता इथे कशाला येते कळतच नाही. त्यावेळी आता प्रियाला समोर येताना पाहत सायली म्हणते, अहो, हिने जर अथर्व दादाला इथे ओळखलं तर. तेव्हा आता अर्जुन खूपच घाबरतो आणि त्यानंतर तो म्हणतो, नाही ओळखणार, कारण साक्षीने कोर्टामध्ये सबमिट केलेल्याचे अथर्वचे फोटोज आणि पेपर हे प्रियाने पाहिले नसणार. आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. त्यानंतर आता ती तेथे जाते आणि त्यानंतर तिथे चैतन्याला विचारते, काय इथे काय आता, आणि मग नंतर ती आता अर्जुनला विचारते, बाकी सगळेजण पूजेत आहे आणि तुम्ही इथे काय करताय बरं. मग आता अर्जुन विचारतो, मला घरात कुठे आणि कसं उभं राहायचं ते पण माझ्याच, हे तुझी परमिशन लागणार आहे का उभं राहताना. मग आता प्रिया म्हणते, नाही रे बाबा, तू लग्न करताना तरी कुठे माझी परमिशन घेतलीये, मी फक्त एवढंच बघायला आले की एवढा स्पेशल पाहुणा कोण आहे की ज्याला सोडायला तुम्ही इथपर्यंत आलात. तेव्हा आता सायली म्हणते, यांचे मित्र आहेत, तुला काय करायचंय आणि आम्ही काय करतोय याच्याशी तुला काय घेणं देणं आहे. मग आता प्रिया म्हणते, अगं, तुझ्याशी काय घेणं देणं आहे ना, याच्याशी घरच्यांशी सुद्धा काही घेणं देणं नाहीये ग, कारण या घरामध्ये तरी तुमच्यासाठी अजिबात जागाच नाहीये, म्हणून तर असे बाहेर तुम्ही तरंगतायत. पण खरंच मला ना तुमची खूप दया येते. तेव्हा सायली रागातच म्हणते, तुझी दया आहे ना ती तुझ्याकडेच ठेवतो आणि आतमध्ये जा, कारण आमच्या घरातल्या पूजेत आमच्या घरातल्या माणसांसोबत समोर तुझी अजिबात शोभा नको, असं म्हणून ती चांगलाच प्रियाचा अपमान करते. त्यानंतर ती रागातच म्हणते, इथे थांबण्यात मला कोणताही इंटरेस्ट नाहीये, समजलं, आणि नेमका मला फोन आला, रेंज नव्हती म्हणून मी बाहेर आले आणि फोन कट झाल्यानंतर मी इकडे समोर पाहिलं मग आले. त्यानंतर प्रिया आता तेथून जाते. तेव्हा चैतन्य अर्जुन मोकळा श्वास घेतात. त्याचवेळी चैतन्य म्हणतो, बरं झालं, या अथर्वबद्दल या प्रियाला काही माहीत नाही आणि तिने काही विचारलं सुद्धा नाही. मग अथर्व विचारतो, या ताई नक्की कोण होत्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, ते सोड, पण या ताईपासून नेहमी लांब राहायचं. आता कुणी येण्याच्या आत तुम्ही दोघेही निघा आणि सोमवारपर्यंत कुणाच्या नजरेस पडणार नाही याची जरा दक्षता घ्या, फक्त 2 दिवस, ओके, असं म्हणून आता अर्जुन दोघांनाही त्याची काळजी घ्यायला सांगतो. त्यानंतर आता अथर्व जरा घाबरलेलाच असतो. अर्जुन म्हणतो, हे बघ अथर्व, तुझं कोर्टात येणं सगळ्यांसाठी चांगलंच असणार आहे,
खरं तर तुझ्यासाठी असं म्हणून आता अर्जुन त्याला रिलॅक्स राहायला सांगतो. त्यानंतर फक्त 2 दिवस तू चैतन्यकडे राहा. या 2 दिवसामध्ये तू तुझा निर्णय सुद्धा घेऊ शकशील आणि मला माहित आहे की तू या सगळ्यामध्ये पॉझिटिव्ह असशील. त्यानंतर चैतन्य अथर्व हे दोघेही आता तेथून जातात. तर सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात. दुसरीकडे प्रिया अश्विनच्या रूममध्ये येते आणि अश्विनला आवाज देते, परंतु तो तेथे आता नसतोच. त्यावेळी आता प्रिया म्हणते की अरे बापरे, हा नाही वाटतं इथे, पण लवकरात लवकरच ही खोली आता माझी होणार आहे. फक्त माझा जो ट्रॅप आहे ना तो अजून घट्ट करावा लागेल. त्यानंतर तेथे एक जो लवबद्दल बोर्ड असतो ना तो बोर्ड आता प्रिया वाचते. त्यानंतर अश्विन आता रूमकडे येतो आणि विचारतो, काय ग तन्वी तू इथे? मग आता ती म्हणते, अरे मी तर तुला शोधत होते, अरे माझा हात दाखवायचा होता तुला. त्यावेळी आता तो म्हणतो, अगं ज्योतिषाला दाखव ना, मी डॉक्टर आहे, मला दाखवून काय फायदा. मग आता अश्विन, अरे विनोद काय करतोस असं म्हणून आता प्रिया त्याच्यावर हसते. त्यानंतर आता ती म्हणते, अरे पायात पाय अडकून मी जेव्हा पडले ना काल, तेव्हा मी हातावर नेमकी पडले, मग माझा हात ना खरंच खूप दुखतोय, म्हटलं दाखवावं तुला. मग त्यानंतर तो लगेच तिचा हात हातात घेतो आणि विचारतो, काय ग काल झाले आणि आज तू मला सांगतेस का? पण मला एक सांग, कालच्यापेक्षा दुखणं कमी झालंय की वाढलंय? मग आता ती म्हणते, अरे वाढलंय. त्यानंतर आता तो लगेच हात चेक करतो आणि म्हणतो, अगं सूज वगैरे काहीच नाही आणि कुठे काय झालंय? मग आता ती म्हणते, अरे पण खूप दुखतंय असं म्हणून ती खूप दुखण्याचं नाटक करते. अश्विन म्हणतो, ठीक आहे तू बेडवर बस जरा. मग आता ती तेथे बसते. तो म्हणतो, मी बँडेज बांधतो हा. मग आता तो तिच्या हाताला बँडेज असा गुंडाळत असतो. त्याचवेळी प्रिया त्याच्याकडे हसत पाहते आणि मनातच विचार करते, हे बघ अश्विन, आता माझ्या हाताला बँडेज गुंडाळतोय की मीच तुला गुंडाळतीये हे तुला कळेलच रे काही दिवसात. त्यानंतर तो म्हणतो की ऐक ना, आता उद्यापर्यंत या हाताने साधी पेन्सिल सुद्धा उचलायची नाही, समजलं, म्हणजे तुला बरं वाटेल. त्यावेळी प्रिया म्हणते, बरं वाटेल रे, परंतु बँडेजमुळे नाही. अरे तू प्रेमाने काळजी घेतोस ना म्हणून मला बरं वाटेल. अश्विन आता तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता प्रिया ही म्हणते की सॉरी हा. त्यानंतर अश्विन म्हणतो, अगं हे माझंच काम आहे, डॉक्टरांचं काम हे 24/7 असतं, त्यांना अजिबात सुट्टी नसते. आता पण बघ ना, एका पेशंटचा केस स्टडी करायचा, म्हणूनच ही फाईल घ्यायला आलो होतो मी. त्यानंतर तो ती फाईल घेतो आणि जरा स्टडी करू लागतो. त्याचवेळी प्रिया इकडे तिकडे भिरभिर पाहते आणि म्हणते, रूम मस्त आहे हा मात्र तुझी. तेव्हा तो म्हणतो, थँक्यू. त्यावेळी तो विचारतो, तू पहिल्यांदाच आलीस का? मग आता त्यानंतर ती म्हणते, नाही रे, अरे मी इथे राहत होते ना तेव्हा 1-2दा आले होते इथे विमलताईंबरोबर साफसफाई करण्यासाठी, पण अशी खास मित्राच्या खोलीत मी ना जरा पहिल्यांदाच येते. तरीही तो तिच्याकडे लक्ष देत नाही, तो आपलं काम तसं सुरू ठेवतो. मग आता प्रिया काहीतरी दुसरा डाव टाकण्याचं पाहते आणि म्हणते की ऐक ना अश्विन, अश्विन. तरीही अश्विन काहीच तिच्याकडे मागे पाहत नाही. मग आता प्रिया म्हणते, तू तुझं काम कर, मी उगीच तुला डिस्टर्ब नाही करता. ती जायला निघते आणि मुद्दामच अश्विनला धक्का मारते आणि पडण्याचं नाटक करते. तेव्हा तन्वी असं म्हणून तो हातातील फाईल आता सोडून देतो आणि तन्वीला आपल्या मिठीत घेतो. तेव्हा अश्विन आणि ती एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता प्रिया ही लगेच मागे होते आणि म्हणते, अश्विन सॉरी हा, चुकून सॉरी सॉरी असं म्हणून ती सारखी सारखी त्याला आता सॉरी म्हणू लागते. मग आता अश्विन म्हणतो, नाही ग इट्स ओके, अगं सॉरी काय त्यात, होतं चुकून कधी कधी. तेव्हा आता असं म्हणून ती लगेच तेथून जाते. तेव्हा अश्विन सॉरी हा असं पुन्हा एकदा ती मोठ्याने म्हणते. त्यावेळी तन्वी, अगं ऐक ना असं म्हणून अश्विन पडलेली फाईल आता उचलतो. त्यानंतर आता ती बाहेरच दरवाजाजवळ उभी राहते आणि गालात हसत असते. तेव्हा अश्विनला तिची खूप काळजी वाटते. तो म्हणतो, बिचारी तन्वी किती लहान सहान गोष्टी मनावर अशी धरून ठेवते, पण जर का ती मला मित्र मानत असेल ना, या दुःखातून बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असेल. तर आता प्रियाला हेच हवं असतं. ती आता हे सगळं ऐकते आणि गालातच हसते. इकडे हॉलमध्ये प्रिया येते खरं, परंतु कल्पना विचारते काय झालं. मग आता प्रिया म्हणते, अगं नाही, ते काल पडले ना म्हणून अश्विनने जरा बँडेज बांधलं. तेव्हा कल्पना आता लगेच तिला बसायला सांग. अगं घरच्या डॉक्टरला दिसलं की हात खूप दुखत होता, मग त्याने काय बँडेज बांधल्याशिवाय सोडलं नाही. तेव्हा प्रतिमा आता विचार करते, तन्वीचा हात कालपासून दुखतोय आणि काल तर ही असं काहीच म्हणाली नाही. तर आता ती संशयित नजरेने प्रियाकडे पाहत असते.
तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये चैतन्य अथर्वला आवाज देतो, परंतु आता तो तेथे नसतो. मग आता अर्जुन विचारतो काय झालं, तेव्हा अथर्व विचारे घरात कुठेच दिसत नाही असं चैतन्य म्हणतो. तो गायब झाला आहे असं वाटतंय. तेव्हा अर्जुन आता खूप घाबरतो. सायलीला कॉल करून सांगतो, हॅलो मिसेस सायली, आपल्या केसचा मुख्य सूत्रधार अथर्व विचारे हा पळून गेलाय. आता सायली खूपच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब